ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ವಿಶ್ವಗುರು ಜಗಜ್ಯೋತಿ ಜಗತ್ತಿನ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಸರ್ವ ಸಮಾನತೆಗಾಗಿ, ಸಕಲ ಜೀವಾತ್ಮರ ಲೇಷಿಗಾಗಿ ಸರ್ವರಿಗೂ ಒಂದೇ ಒಂದು ದೇವಾಲಯ, ಕಂಬವಿಲ್ಲದ ದೇವಾಲಯ. ಇಂತಹ ದೇವಾಲಯದೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು, ನೀವು, ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿ, ಗಿಡ ಮರಗಳು, ಸಮುದ್ರಗಳು, ನದಿಯಗಳು, ಕೆರೆ, ಎಲ್ಲ ಒಂದು ಏನಿದೆಯಲ್ಲ ಎಲ್ಲವೂ ಒಬ್ಬ ದೇವನ ಅಧೀನದಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿಯೇ ಬಸವಾದಿ ಶರಣರು ಈ ಬ್ರಹ್ಮಾಂಡವನ್ನು ದೇವಾಲಯ, ಈ ದೇವಾಲಯದೊಳಗೆ ನಾವು, ನಮ್ಮೊಳಗೆ ಈ ದೇವಾಲಯ, ಈ ಥರ ನಂಬಿ ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿನಿಂದ ದೇಹವೇ ದೇವಾಲಯ ಎಂದು ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಏಕಲಿಂಗಾನಿಷ್ಠಾವಂತರನ್ನಾಗಿ ಬದುಕಿ ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತಂದು ವಚನಗಳ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಈ ಅಜ್ಞಾನದ ಕಸವನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ ನಿಶ್ಚಿಂತ ಜೀವನ ಬದುಕಲು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಅರಿವೇ ನಮಗೆ ಗುರು, ದೇಹವೇ ದೇವಾಲಯ, ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸ, ಅಥವಾ ಈ ಕಾಯವೇ ಕೈಲಾಸ. ನಮಗೆ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹುಡುಕಲು ಹೋಗುವ ಅವಶ್ಯಕತೆಯೇ ಇಲ್ಲ ಈ ದೇವರು ದಿಂಡ್ರ ಹೆಸರ ಮೇಲೆ. ಇವಾಗ ಒಂದು ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಶಿವ ಆಚಾರವೆಂಬುವುದೊಂದು ಬಾಳ ಬಾಯಧಾರೆ, ಲಿಂಗ ಮೆಚ್ಚಬೇಕು, ಜಂಗಮ ಮೆಚ್ಚಬೇಕು, ಪ್ರಸಾದ ಮೆಚ್ಚಿ ತನ್ನಲ್ಲಿ ಸ್ವಾಯತ್ತವಾಗಿರಬೇಕು. ಬಟ್ಟೆ ಬೇರೆ ಆದರೆ ಮೆಚ್ಚುವನೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. छोटा सा वचन का भावार्थ क्या होता है? आजकल शिव आचार्यರು, षट ब्रह्मी, ಘನಲಿಂಗ, ಜಗದ್ಗುರು, ಹೀಗೆ ಏನೆಲ್ಲ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಅಜ್ಞಾನ ತುಂಬಿ ತುಳುಕ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಕಾಣುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಈ ವಚನಗಳನ್ನು ಓದಿದ ಬಳಿಕ ಜನರನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಷಡ್ಯಂತ್ರ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವುದರಿಂದ ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದೆ. ಕಳ್ಳರು, ಸುಳ್ಳರು, ಮೋಸಗಾರರು, ವಂಚಕರು, ಕೊಲೆಗಡಕರು ಹೆಚ್ಚಾಗಿ ತುಳುಕುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣಿಕರು ಯಾರು? ಈ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡವರು. ಆ ಹೆಸರಿನ ತಕ್ಕ ಇವರ ಹತ್ತಿರ ಯಾವ ಆಚರಣೆಯೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಅನುಭವ ಮಂಟಪದ ವಚನಗಳನ್ನು ಓದಿದ ಬಳಿಕ ಶಿವ आचारವೆಂಬುದೊಂದು ಬಾಳ बायधारे, ये जो शरीर है ना, सृष्टि का मंदिर है. इस मंदिर के अंदर सृष्टि का मालिक बैठा हुआ है. इनका साक्षी से एक बाल बराबर भी झूठ, चोरी, निंदा, वो ये कुछ नहीं किया बगैर जो मेहनत करके, वो भी उत्पादक लोग करके जो जी कर हमको दिया ना शरणों ने, उनका हिसाब से चले तो ही उन्होंने शिवाचार्य होता है, नहीं तो डांबिक. तो इस रास्ते पर चलने वक्त तलवार का धार है ना, बहुत तेज रहता, देखो उस तरह रहना चाहिए मन. बाड़ा बायधारे उनका चाल चलन देखकर मन का अंदर का मालिक साक्षी से तुम्हारा काम सही है, तुम जैसा बोलते वैसा चल रहा बोलकर अंदर का मालिक मानना पड़ेगा. और सामने का जंगम बोले तो समाज मानना पड़ेगा. बट्टे बेरे आदरे मेಚ್ಚುವನೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम. बट्टे बोले तो रास्ता, उनका चलने का रास्ता. एक तरफ शिवाचार्य बोल के नाम रख लेते हैं और दूसरी तरफ मरगम्मा, दुर्गम्मा, पोचम्मा का वो माता, ये माता, वो भगवान का मंदिर बनाकर लोगों को गुलाम बनाकर गांव के अंदर अफरा तफरा करके छोड़ दिया इन लोगों ने. मैं देख रहा हूँ. ಬಟ್ಟೆ ಬೇರೆ ಆದರೆ ಮೆಚ್ಚುವನೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ.
मानते क्या? ये बसवन्ना जी का वचन है। अब ये लोग क्या कर रहे हैं, अच्छे अच्छे बड़े बड़े शिक्षण संस्थे खोलने का, सोना चांदी के ऊपर तराजू में बैठ के तोल लेने का, पैसे डालकर तोल लेने का। हाँ, ये सारे पूरे कहाँ से लाकर कचरा डाल दिए कि हमारा कर्नाटक के अंदर उत्तर प्रदेश का पूरा विचार। तो बसवन्ना जी कोई बैंक बैलेंस रखे थे क्या? इन लोगों ने उनका कुटुंब को भेज रहे, सब लोगों को आंखों में एक बहुत बड़ा मैं सन्यासी हूँ, मैं पवित्र हूँ, मैं शिवाचार्य हूँ बोलकर ऐसा दिखावा दे रहा है। लेकिन बसवन्ना जी का अनुभव मंडप का वचन हम पढ़ने के बाद में इनका पास कोई एक बाल बराबर भी सही आचरण नहीं दिख रहा। हमारे जैसे सामान्य लोग हम समझ रहे, इनको क्यों नहीं समझ में आ रहा? बताओ। तो बसवन्ना जी और शरणों ने कैसे जिंदगी करी? बसवಣ್ಣ जी का वचन, ಹೊನ್ನಿನೊಳಗೊಂದು ಹೊರೆ, ಅನ್ನದೊಳಗೊಂದು ಅಗಳು, ವಸ್ತ್ರದ ಒಳಗೆ ಒಂದು ಎಳೆ, ಇಂದಿಗೆ ನಾಳಿಗೆ ಎನಗೆ ಬೇಕೆಂದೆನಾದರೆ ನಿಮ್ಮ ಆಣೆ, ನಿಮ್ಮ ಪುರಾತನರ ಆಣೆ, ನಿಮ್ಮ ಶರಣರಿಗಲ್ಲದೆ ಮತ್ತೊಂದು ಅರಿಯನೆ ಯಾ ಕೂಡಲ संगम देव। बसवन्ना जी एक प्राइम मिनिस्टर थे, प्रधानमंत्री थे 900 साल पहले बसवा कल्याण के अंदर। उन्होंने कल के लिए सोना चांदी वो ये धन दौलत कुछ नहीं रख लिया। नया कपड़ा तो दूर की बात, उसके धागा तलक नहीं रख लिया। हम चावल जवर ये ज़्यादा रखते घर में, लेकिन उन्होंने एक दाना नहीं रख लिया। ऐसा कितने शिवाचार्य लोग हैं बताओ। बदल जाओ, बदल जाओ, वचन हमको प्रूफ दे रहे हैं। आप लोग कैसा रहना है वैसा रहो, नहीं तो बसवन्ना जी का नाम मत लो। तुम्हारा क्या करना है करो, मंदिर बांधो, मूर्ति बिठाओ, मूर्ति में जान भरो, यात्रा करो, क्या भी करो, लेकिन बसवन्ना जी और शरणों का नाम के ऊपर जो भी कर रहे हैं, मिलावट करने का कोशिश चल रहा है, हम देख रहे हैं, वो मत करो, बहुत बड़ा पाप लगेगा। वो शरणों का पाप बहुत बड़ा लगेगा। मैं किताब पढ़ रहा हूँ 26 साल से शरणों का, हम खुद सब तरफ प्रचार कर रहे हैं। तुम लोग क्यों नहीं करते? कौन सा भी गांव में गए तो अंधाश्रद्धा मूढ़ लोगों को लूटे जा रहे, इसीलिए तो हर गांव में नौजवान बच्चे ऐसा हो गए, गुटखा, दारू पीने का, मटका खेलने का, शराब, वो ये पत्ता खेलने का, पूरा खराब हुआ। तुम इतने शिवाचार्य लोग रहे तो भी कितने गांव में के लोगों को बुरा आदत छोड़ने लगा? बताओ बताओ। हम खुद वचन पढ़कर थोड़ा थोड़ा बदलाव कर ले रहे हम जिंदगी में। हाँ, तुम कितने लोगों को छुड़ाया भाई? कुछ भी नहीं छुड़ाया, लोगों को पूरा पूरा बर्बाद करके छोड़ दिया। भ्रष्टाचार बढ़ रहा है रोज रोज, सब तरफ झगड़ा, विधानसभा में झगड़ा, पार्लियामेंट में झगड़ा, और सब तरफ अलग अलग लोगों का दिमाग में, एक युवक लोगों का दिमाग में बहुत बड़ा एक झूठा प्रचार करने का प्रयास बहुत चल रहा है। ये देश के लिए बहुत खतरा है भाइयों। तुम लोगों को मैं विनती करता हूँ, बसवन्ना जी का सामने तुम लोग कोई भी एक बाल बराबर भी कुछ भी नहीं, हम मेरा पकड़ कर भी बदल जाओ, बदल जाओ, बदल जाओ, बदल जाओ। जितने भी मठ है ना, वो सब बसवा मंडप बना लो। तुम्हारे को हाथ जोड़कर मैं विनती करता हूँ, तुम्हारा मठ जो है ना, पूरा बसवा मंडप होना चाहिए, अनुभव मंडप होना चाहिए। वहाँ पर हफ्ते में एक बार शरणों का वचनों का चिंतन होना चाहिए बोलकर मैं लास्ट में इतना विनंती करते हुए, आप सबको मन को लगा, दिल को लगा, झूठ बोलकर कितने दिन रहोगे? क्या 1000 साल रहोगे क्या? कितने लोगों से लूट कर? हाँ, एक न एक दिन छोड़ के जाना है। बगैर कपड़े से आए थे, बगैर कपड़े से जाते एक दिन। उस जाने से पहले बसवन्ना बोलते हैं, अंदर का आत्म साक्षी से जिंदगी करके जाओ, ಲೇಷನಿಸಿಕೊಂಡು ಒಂದೇ ದಿನ ಬದುಕಿದರೆ ಸಾಲದೆ। ಇವಾಗ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ನೂತನ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಕಟ್ಟಡ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯ ಕಲಬೆರಕೆ ಮಾಡಿದ್ದೇ ಆದರೆ ಅದು ಸಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ವಚನಗಳು ನಮಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕಬೇಕೆಂದು ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರೂಫ್ಗಳು ಇವೆ. ನೀವೇನೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ಅದು ಸಕ್ಸಸ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಅಲ್ಲಮ್ಮ ಪ್ರಭು, ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿ, ಎಲ್ಲ ಶರಣರು, ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರವರು, ಮಡಿವಾಳ ಮಾಚಿ ತಂದೆ, ಅಂಬಿಗಾ ಚೌಡಯ್ಯ, ಉರಿಲಿಂಗ ಪೆದ್ದಿ, ಎಲ್ಲರೂ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು ಧರ್ಮ ಗುರು ಎಂದು ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಬದುಕಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಬಸವಣ್ಣನವರು ನನಗಿಂತ ಕಿರಿಯರಿಲ್ಲ, ಶಿವಭಕ್ತರಿಗಿಂತ ಹಿರಿಯರಿಲ್ಲ. ಇಂತಹ ಬಸವಣ್ಣನವರ ತತ್ವ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇದೆಲ್ಲ ಹಾಳು ಮಾಡಿಟ್ಟಿರಪ್ಪ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ, ಒಂದು
ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿರಿ ಎಂದು ನಾವು ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ 145 ಕೋಟಿ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಇಂತಹ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಲುಪಿಸುವ ಕಾರ್ಯ ಆಗಲಿ ಎಂದು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸರ್ವರಿಗೂ ಈ ಮುಂಜಾನೆಯ ಶರಣು.